आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी मौजा नारी येथील उभारण्यात येणाऱ्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजना 2 अंतर्गत EWS सदनिका स्वप्नपूर्ती प्रकल्पाचे भूमिपूजन महापौर नीता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी 11:30 वाजता नारी येथे करण्यात येणार आहे. कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. सुफी संत हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन बाबा यांच्या 104व्या वार्षिक उर्समधील सर्वात मोठा आणि भव्य कार्यक्रम शाही संदल आज सकाळी 10 वाजता ताजबाग ट्रस्टच्या कार्यालयाच्या आवारातून निघेल. संदल मिरवणूक निघण्यापूर्वी ट्रस्टच्या कार्यालयात शमा महफिल आणि दस्तरबंदी आयोजित केली जाईल. शहराच्या मुख्य रस्त्यांवरून जाणारी ही शाही संदल मिरवणूक वार्षिक उर्स परंपरा, सुफी संस्कृती आणि परस्पर बंधुत्वाचे एक अद्वितीय प्रतीक मानले जाते. नागपूर शहरात आणि नागपूर जिल्ह्यात लोकसहभागातून 10 लाख वृक्ष लागवड करण्याच्या दृष्टीनं काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि नागपूरकरांचे आरोग्य अधिक सुदृढ राहावे यासाठी भविष्योन्मुख दृष्टिकोन ठेवून शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी सर्व संस्था, लोकप्रतिनिधी आणि शासकीय कार्यालयांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण अंतर्गत नागपूर लोकसभा मतदारसंघात मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः इन्युमरेशन फॉर्म भरला. या प्रक्रियेअंतर्गत शासनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बूथ लेवल ऑफिसर BLO यांनी प्रत्येक घरी भेट देऊन प्राथमिक पडताळणी आणि मॅपिंगचे काम पूर्ण केले असून आता पुढील टप्प्यात 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक पात्र मतदाराचा वैयक्तिक अर्ज भरून घेण्यात येत आहे. हवामान. आज पूर्व विदर्भाच्या गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा इथं हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.